संभ्रम असा होता की जो इरादा जो आहे, जो आपल्याला प्रसिद्ध करायचा आहे, जो लोकल एरिया प्लॅनचा आहे आणि मुळात प्रत्येक भूमिपुत्रामध्ये आणि स्थानिक ज्यांच्या जागेत त्यांना असा संभ्रम झाला की आपला आता ना जागा घेणार आणि आपल्याला इकडनं उठून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला विस्थापित करणार, असा एक मोठा संभ्रम होता. परंतु कालचे म्हणजे 2 वेळा हा महासभेत विषय आला आणि सर्वच अखंड महासभेच्या इच्छेने तो विषय स्थगितीमध्ये यावा अशी विनंती करण्यात आली आदरणीय महापौर साहेबांना. 23 तारखेच्या महासभेत देखील तो स्थगित ठेवून 24 तारखेला लगेच सगळ्या स्थानिकांची मिटिंग घेतली आणि मूळचा जो प्रायमरी प्रश्न होता की स्थलांतर हा विषय नाही, इथे लँड एक्विजिशन होणार नाही, इथे काय होतंय लोकल एरिया प्लॅन होतोय, जिथे जो ग्रीन पट्टा आहे तो येल्लो पट्टा होणार आहे, म्हणजे रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल असं तिथे रिझर्वेशन पडून तो डेव्हलपमेंट त्याच लोकांना करता येईल या अनुषंगाने या गोष्टी घडलेल्या आहेत. लोकांना काय आवाहन करा? लोकांना मी असं आवाहन करेल की बघा, आपला जो संभ्रम होता की आपल्याला इकडून कुठेतरी विस्थापित व्हायला लागेल, आता आपल्याला घरदार आपल्याला सोडायला लागतील, आपण जावाचं कहेला, हा जो प्रश्न होता यो प्रश्न आता डोक्यातून काढून टाका. मुळात दुसरी गोष्ट असं पण आहे, तुम्हाला कोण जर संभ्रमित करायला आलं की तुमचा 7-12 मला विकत द्या सस्त्या भावात, तर तो आता काय विकू नका. तुमच्या तिकडे जो डेव्हलपमेंट प्लॅन येणार आहे त्या डेव्हलपमेंट प्लॅनचे राजे तुम्ही व्हा, इतरांना करू नका. कारण आदरणीय मोदी साहेब, आदरणीय देवाभाऊ काय सांगतात, तिकडचा लोकल प्रस्थापित झाला पाहिजे, बरोबर. म्हणून कोणाच्याही संभ्रमात येऊ नका, इथे लँड ऍक्विजिशन होणार नाही, तुमचं जागा कोण घेणार नाहीये. तुम्हाला तुमच्या जागा डेव्हलपमेंट म्हणजे जिकडे ग्रीन झोन होता तिकडे रेसिडेन्शियल, कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल झोन होऊन तुमची डेव्हलपमेंट होणार आहे. काल जी आयुक्त महापौरांबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये काय नेमकं निर्णय झाले, लोकांबरोबर काय? लोक खरं तर खूप टेन्शन मध्ये होती आणि स्थानिकांच्या जाग्यात त्यांना टेन्शन होणारच आमच्या सहित. आम्हाला पण माहिती नव्हतं हे नक्की चाललंय काय. त्याच अनुषंगाने आदरणीय आयुक्त साहेबांनी, आदरणीय महापौर साहेबांनी आणि नगर रचनेचे मनीष बिष्णुरकरजी यांनी एक क्लिअर केला. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर, मॉरल ऑफ द स्टोरी काय याची, की तुमची जागा म्हणजे इथे लँड एक्विजिशन होणार नाही, तुमच्या जागा आम्ही घेणार नाही आहोत, त्या जागेचं रिझर्वेशन चेंज होऊन तिथे डेव्हलपमेंट करायचे. जिकडे रस्ते नव्हते, जिकडे कंपोजिट ठिकाणं व्यवस्थित जायला येत नव्हतं, त्या ठिकाणी वेल डेव्हलप रस्ते येऊन तुम्हाला कशी त्याचा FSI चांगला भेटेल, तुम्ही तिकडे ओनर राहून कसे राजे होणार, या सगळ्याचा मूळ विषय तोच आहे. कोणता तरी एक मुद्दा घेण्यात आला होता, त्याला सचिन देसाई यांनी यांच्या बोलण्यामुळे महापौरांनी काहीतरी थांबवला नाही. तो विषय असा होता की ते असं सांगतात की मी सांगितलं म्हणून महापौरांनी तो स्थगितीला ठेवला. तर मी अखंड सभागृहाच्या वतीनं सांगू इच्छितो की कुठल्याही एकट्या दुकट्या सदस्याच्या वतीनं ही स्थगिती आणलेली नाही. अर्थात त्याविषयी मला देखील बोलायचं होतं, पण वेळेचा अभाव असतो म्हणून आदरणीय महापौरांनी तो विषय स्थगित ठेवला. मग जर विषय स्थगित ठेवला तर यावरती बोलून काय अर्थ आहे का? काहीच नाही. म्हणून अखंड जे 115 नगरसेवक पकडा वसई विरार शहर महानगरपालिकेचे, त्यांच्या वतीनंच हे असं आहे की तिथे स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून हा एकट्या दुकट्या, बघा मुळात हा विषय आहे ना, खरं तर हा दिस थिंग इज नॉट टू गेट क्रेडिट, क्रेडेन्शियलचा विषय ना, लक्षात घ्या. हा विषय न्याय हक्काचा आहे आणि कोलॅबरेटिव्ह वेने, जसे आमचे विरोधी पक्ष नेते बोलतात, आमचे जिल्हाध्यक्ष बोलतात की आपल्याला जिथे समर्थन द्यायचं तिथे समर्थन दिलं पाहिजे. मग ते संस्कार मी ठेवतोय, एकत्रितरित्या आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आणि त्याच्यासाठी लढा द्यायचा, एकट्या दुकट्याचा विषय नाही. श्रेय घेण्याचं चाललंय का? श्रेय कसं घेऊन देणार, कसं घेऊन देणार आम्ही? आणि श्रेय बघा, ज्याचे संस्कार नाही ना राजकीय, ते श्रेय घेणार. यामध्ये संस्कार काय पाहिजेत की आपण एकत्रित येऊन प्रत्येक स्थानिक भूमिपुत्राला आणि प्रत्येक स्थानिकांना, त्याचबरोबर जे स्थायिक इकडे राहायला आलेत त्यांना कसा न्याय मिळेल ना, हे संस्कार पाहिजेत. स्वार्थ हा तुमच्या प्रशस्तीचा नसावा, स्वार्थ जनतेच्या न्याय हक्काचा असावा.